गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजे क्राईम डायरी। घरफोडी करणाऱ्या परराज्यातील अट्टल चोरास पन्हाळा पोलिसांनी केली अटक। पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी इथं एकाच रात्री 2 ठिकाणी घरफोड्या केलेल्या चोराला पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याच्याकडून चोरीला गेलेल्या ऐवजापैकी मोटरसायकलसह 1,94,000चा मुद्देमाल पन्हाळा पोलिसांनी हस्तगत केलाय। सदर चोराकडून अजून काही गुन्हे उघड होतात का याबाबत पन्हाळा पोलीस तपास करत आहेत। पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथे नितीन जयसिंग माने आणि मालूबाई आनंदा खोत या दोघांच्या घरी चोरी झाली होती। घरात कोणी नसल्याचे पाहून चोरट्याने दोन्ही घरामध्ये 3,55,000 रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला होता। या घटनेबाबत पन्हाळा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद झाली होती। याबाबत पन्हाळा पोलिसांनी परिसरात असलेल्या CCTVचा तपास करत त्याचबरोबर गोपनीय बातमीदारांच्या माहितीनुसार कर्नाटकातील हुक्केरी तालुक्यातील अर्जुनवाड येथील आनंद सोनाप्पा सुटकत्रावर या परराज्यातील अट्टल आरोपीला पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याच्याकडून चोरीला गेलेल्या ऐवजापैकी मोटरसायकलसह 1,94,000चा मुद्देमाल पन्हाळा पोलिसांनी हस्तगत केलाय। या कारवाईचा पन्हाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, पोलीस अधिकारी सलीम संधी, फौजदार समीर मुल्ला, संतोष वायदंडे यांनी तपास केला। सदर चोराकडून अजून काही गुन्हे उघड होतात का याबाबत पन्हाळा पोलीस तपास करत आहेत। वारणानगरहून राजेंद्र पाटील। गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजे क्राईम डायरी।